उभारिला हातो जगी जाणविले मातो, जगी जाणविले मातो, जगी जाणविले मातो. उभारिला हातो जगी जाणविले मातो, जगी जाणविले मातो, जगी जगी जाणविले मातो, जगी जाणविले मातो, जगी जाणविले मातो. उभारिला हातो जगी जाणविले मातो, जाणविले मातो, जगी जाणविले मातो. देव बैसले सिंहासने आल्या यात का फिरे धने, आल्या यात का फिरे धने, आल्या यात का फिरे धने. देव बैसले सिंहासने आल्या यात का पुरे धने, आल्या यात का पुरे धने, आल्या यात का पुरे धने. एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे. एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे,
उगवी बहुताची कोडी उगवी बहुताची कोडी देव बैसले सिंहासनी आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी देव बैसले सिंहासनी आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी दोही कडे तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका दोही कडे तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका दोही कडे तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका दोही कडे तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका पडो देत तुका देव बैसले सिंहासनी 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 आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी देव बैसले सिंहासनी आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी आर्यायाच कापिटे धनी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार पुढे रामदास पाटील धानोरकर हे म्हणतील आणि त्यांना साथ करतील अप्पाराव पाटील कारेगाव. उभारेला हात उभारेला हात उभारेला हात उभारेला देव बैसाने शिवाचा
उभारेला हात उभारेला हात उभारेला हात जगी डोळ विमाता जगी डोळ विमाता देव बैतरे विमाता देव बैतरे विमाता श्रीदत्त मोतीराम महाराज की जय। पवन दूत हनुमान
अभंगाचं होऊ द्या, मी तिथला लावली तर तुम्ही सत्कार करा, काही अडचण नाही. तवर मी हे नाव तुम्ही सत्कार करा. हा चालतंय चालतंय. उभारिला हात जगी जाणविली मात. देव बैसले सिंहासनी आल्या याचका फिटी धनी किंवा आल्या याचका पुरी धनी. एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कुडे. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी. दोहीकडे तुका नाही पडू देत चुका. देव बैसले सिंहासने आल्या याचका पुरी धरी. विठ्ठल
महायोगपीठे तठे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातु मुनन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि यो अन्तः प्रविश मम वाच प्रसुप्तां सञ्जीवयत् अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंशहस्तचरणसरणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् प्रातस्मरामि भवभीतहरं सुरेशं गंगाधरं वृषभानम्बिकेशं खट्वाङ्गशूलवरदाभयहस्तमीशं संसाररोगहरमौषधं द्वितीयं प्रातर्नमामि गिरिशं गिरिजार्धदेहं सर्गस्थितप्रलयकारणमादिदेवं विश्वेश्वरं विजित विश्वमनोभिरामं संसाररोगहरमौषधं प्रातर्भजामि शिवमेकमनन्तमाद्यं वेदान्तवेद्यमनघं पुरुषं महन्तं नामादिभेदरहितं षड्भावशून्यं संसाररोगहरमौषधं प्रातसमुत्थाय शिवं विचिन्त्यम् अनुदिनं पठन्ति ते दुःखजातं बहुजन्म सञ्चितं हित्वां पदं यान्तिं तदेव शम्भो ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय आता वीक्षक नको पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा काय माझी वाणी मानेला संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही का
उभारीला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धरी आता एक तास मला सर्वांनी शांत द्या कोणी बोलू नका काही नाही आपण ज्याच्यासाठी आलोत तो महत्वाचा कार्यक्रम म्हणजे भगवान शंकराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आणि कळशारोहणाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित आहात खरं भाग्य आहे ते छनीच आहे का हे एक लक्ष द्या उभारीला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी किंवा फिटे धनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु देवनिवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा प्रासंगिक स्वरूपाचा अभंग असून जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये याच्यावत मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्रास वैकुंठात असलेले तुकाराम महाराज या मृत्यू लोकात आले आणि एका उंच जागेवर उभा राहिले आणि सगळ्या जगातल्या लोकांना हात वरी करून एक फार महत्वाचा संदेश देतात ए मानवानो ए माणसानो ए जन्माला आलेल्या प्राण्यांनो देव परमात्मा निर्गुण आहे निराकार आहे रंगरूप रहित आहे असा परमात्मा आज सिंहासनावर सगुण रूपाला आलाय नावाला आलाय रूपाला आलाय तुमच्या आमच्यासाठी सोपा झालाय आणि आज सिंहासनावर बसलेला आहे भगवान शंकराच्या रूपाने म्हणून तुम्ही काय करा सर्व मंडळींनी त्या भगवान परमात्म्याला शरण जा त्याचं दर्शन घ्या आणि जर तुम्ही आपल्या मनाची जर इच्छा त्याच्या पुढे व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो थांबलेला आहे आल्या याचका पुरी धनी आणि तो परमात्मा निर्गुण असलेला परमात्मा साधू संतांनी आकाराला आणला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा असेल भगवान शंकरजी असतील फक्त पुंडलिकरायाने आपल्या आईवडिलांच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आकाराला आणला म्हणजे एकट्यानं हे काम केले पण फायदा मात्र सगळ्या जगाचा झालाय तुम्ही सगळ्यांनी तिथं जा त्याचं दर्शन घ्या तुमची नक्की तो इच्छा पूर्ण करेल तो कोबर आहे म्हणतात तो परमात्मा इथे आला आणि जिथे निर्गुण निराकार आहे तिथे थांबला दोन्हीकडे तो जशाला तसाच आहे त्याला तूट पडू दिली नाही वैकुंठातून मृत्यू लोकात आला म्हणजे वैकुंठात देव नाही असं नाही देव येथे रे देव तेथे रे तिथे आहे आणि येथे आहे माझा परमात्मा दोन्हीकडे चूक होऊ देत नाही पण आज मात्र तुमच्या आमच्यासाठी सगुण रूप धारण करून सिंहासनावर बसलाय म्हणून सर्वांनी तुम्ही आम्ही आज त्याला शरण जायचे आणि आपल्या मनाची इच्छा व्यक्त करायची आहे असा थोडक्यात अभंगाचा भावार्थ विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या पूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं थोडकंच राहू देव बापा सगळ्याला स्पष्ट ऐकू असं कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या पूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे आज मोजे क्षेत्र सकृ तांडा तत् सावरगाव नसरत तालुका लोहा जिल्हा नांदेड आणि खरं तर हे किती भाग्य आहे या छोट्याशा या तांड्यामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान शंकरजी आपल्या वारकऱ्यांचं आराध्य दैवत वारकऱ्याची संप्रदायाची सुरुवात जिथून झालेली आहे अशा दैवतेची स्थापना प्रतिष्ठापना
आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण करून कलश हरवून आज संपन्न झालेलं आहे, म्हणजे परिपूर्ण झालेलं आहे, काम कळसाला गेलेलं आहे. खरं तर ही मला नवल वाटते बरं काय, म्हणजे तुमच्या गावाची काय स्तुती मुद्दाम म्हणून करत नाही मी आलो म्हणून. खरं तर आपण समाजाच्या दृष्टीनं आपण भटके बंजारा समाज, शून्यातून तुम्ही इसू निर्माण केले. खरं तर इथं माझे बरेच मित्र आहेत लहानपणचे, आता सर्वांचे नाव परिचित नाहीत, काही मंडळी आहेत काहीची नाहीत. मी ह्यांच्यासोबत राहिलो फक्त तुमच्या गावाला चालू नाही. आणि तसं तर माझा हक्कानं हे आजूळ सुद्धा पडते, कारण माझा आजूळ गोलाईवाडी आहे, म्हणजे सावरा गावाच्या सगळ्या वाडी आहे. मी तुमच्या घरचाच आहे, एक तुमचा भागचाच आहे सर्वांचा. हे नातं आहे आणि परमार्थिक नातं आहे, मित्रत्वाचं नातं आहे. खरं तर तुमच्या प्रेमाची तुलना करता येत नाही. किती 88 हे आता आमच्या तरुण मंडळींनी आम्हाला हार घातले, आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला. भगवान शंकराचे कलशारोहण करत असताना त्यांनी किती उत्साह दाखवला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रत्येकाच्या माता भगिनीच्या, तरुणांच्या, वयोवृद्धांच्या सर्वांच्या मुखामध्ये भगवान शंकरच्याच नामाचा घोष होता. निरागस प्रेम, निर्भेळ प्रेम, निर्मळ प्रेम, महाराज निरपेक्ष प्रेम. खरं तर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आलेल्या पाहुणे मंडळीच्या वतीने मी सद्गुरू तांड्यातील सर्व तरुणापासून लहानापासून ते वृद्धापर्यंत जेवढ्या मंडळींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम करून प्रेम दिलेलं आहे आणि एवढा मोठा वास्तू या ठिकाणी देवाचा उभा केला आहे, त्याच्याबद्दल तुमच्या गावकऱ्याचं सर्वांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजवते. धन्यवाद आहे. आणि तुमच्या प्रेमाला पाहून सगळी मंडळी आल्यावर साहेब माझ्या म्हणून पुढे बरेल थोडं आणखी या प्रकाश साहेब या. हा प्रकाश माझा मित्र आहे, प्रकाश मेहरबान. आमचे ते राठोड सर आहेत, आमचे शिवाजी महाराज आहेत, आनंदराव आहेत, एक बरीच मंडळी आमचे उत्तमराव आहेत इकडे. तुमच्या वडीलधाऱ्या माणसाचे नाव माहित नाहीत बघा. आणि हे सगळे माझे क्लासमेट आहेत, आम्ही सगळे बोर्डिंग मध्ये होतो. आम्हाला स्वयंपाक करायला एक बिस्मिलबाई म्हणून होती बोर्डिंग मध्ये. तिच्या त्या वरणामध्ये तोंडातली सुपारी पडली तिची, ते आम्ही 3-3 दिवस जेवायचंच नाही, सगळ्यांनी उपाशीच राहायचं. विठ्ठल विठ्ठल. क्लासमेट आहेत काही घरात थोडी मागली असो. आता कुणाची नाव गेली असतील तर सर्वच माझे आहेत, आमच्या शरीराने काही हरकत नाही. बस जवळजवळ 20-30 वर्ष भेट नाही आमची त्यांची. शाळेत होतो त्यावेळेस भेट आहे. असो आता माझ्या पुढे तुम्ही सर्व वयोवृद्ध ज्ञानवर्ध गावातील कार्यकर्ते विश्वस्त या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम करून हे मंदिर उभा केले. मी सर्वांनाच मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो. भगवंतांनी तुम्हाला हे कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य देवो, सद्बुद्धी देवो आणि असेच सत्कर्म तुमच्याकडून करून घेऊ, एवढीच भगवान शंकराच्या चरणी मी प्रार्थना करून सर्वांना पुनश्च आणखी धन्यवाद देऊ. आपण थोडक्यात सेवेला सुरुवात करू. विठ्ठला विठ्ठला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिसरातील काही गुणजन मंडळी, पाहुणे मंडळी, बोलू नका थोडं. आपल्या परिसरातील सर्व मंडळी आमचे हरिभक्त आदरणीय रामदास पाटील गायकर धानोरकर
आमचे धानोरकर पाटील, इकडे आमचे हरिभक्तांना पारवजी पाटील, आमचे विठ्ठलराव पाटील, इकडे आमचे हरिभक्त निवृत्ती महाराज, आमचे चंद्रकांत महाराज, आमचे दिगंबर महाराज, आपल्या गावचीच कार्यक्रमाचे संयोजक आमचे तुमच्या सर्वांच्या वतीने ज्यांनी आमंत्रण दिले, आमचे आदरणीय शिवाजी महाराज, त्यांचं मोलाचं कार्य आहे, तुमचं सर्वांचं आहे. खरं सांगू काय, मी फक्त कीर्तनाकडे आलो आणि तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, खरं धन्यवाद आहे. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नाहीतर तंडा ही फक्त नावच राहिले, हे आनंद नगरी झाली आहे महाराज. प्रपंच सर्वांचे सुखी झालेत आणि सगळे सात्विक वृत्तीने वागणारे असतील, माळकरी असतील किंवा नसतील, पण मोकळ्या भावनेचे आहेत, प्रेमयुक्त अंतःकरणाने जीवन जगणारी मंडळी आहे, निरागस प्रेम करणारी मंडळी आहे आणि तुम्हाला देव कधीच कमी करणार नाही. विठ्ठल आमचे बजरंग पटले आहेत, विनेकरी बाबा आहेत, आमचे बाबा आहेत, वयोवृत्त फरद, माझ्या माता भगिनी आहेत, सर्वांनाच धन्यवाद देतो. आपला जास्त वेळ नाही, आपण ज्याच्यासाठी आलो ते दोन शब्द आपण ऐकायचे आलो, म्हणून सर्वांच्या अंतःकरणात शुभेच्छा देऊन अभंगाचा थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर मंदिराचं बांधकाम केलंय, त्या निमित्तानं नैमित्तिकच अभंग घ्यावा लागतो, दुसरं अभंग घ्यायला जमत नाही. मध्ये कोणताही अभंग घेऊन कोणतंही चिंतन करता येते, पण आज मंदिराचं बांधकाम पूर्ण करून प्रतिष्ठापना केली भगवान शंकराची आणि कलश बसलेला आहे. कळस बसला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं. खरं सांगू काय, परमार्थातलेच काम पूर्ण होतात, संसारात ते पूर्ण होत नाहीत. खरं सांगा, संसारात किती केल्यावर संसार पूर्ण? प्रश्नार्थ काय थोडं. किती बँकेत असल्यावर पैसे पूर्ण म्हणजे पुरी, बस आता पुरे, स्टॉप, पूर्ण विराम नाही, प्रश्नार्थकच आहे. एक घर असलं, आता माणसं बघा, सलाबचं घर असल्यावर एक सलाबचं घर बांधतात आणि त्याच्यावर लोखंडाचे आणखी खुंट शिलट होतात वरी असे. कसे होतात साहेब? दुसरा बांधायला लगेच दुसरा बांधा, त्याच्यावर आणखी शिल्लक आहे, तिसरा बांधा आणखी शिल्लक आहेत, चौथा बांधावर शिल्लक आहेत. कोण्या तरी एखाद्या घरच्या एखाद्या माणसाने घराचं बांधकाम झाल्यावर पत्रिका दिली का, श्रीयुत फलानी पाटील असे साष्टांग नमस्कार पत्रिका देण्यास, कारण की आम्ही आमच्या घराचं बांधकाम केलंय, आता घरावर कळसाचा कार्यक्रम होणार आहे, आता वरी बांधकाम होणार नाही, पूर्ण झाले, आता कळस बसणार आहे घरावर. होय कोंडबा पाटील दिले पत्रिका? नाही, संसारात पूर्णता नाहीच. जाऊ दे, आपलं संसारात किती घर असले म्हणजे पूर्ण होत नाही, किती बायका असल्यावर पूर्ण. तुम्हाला सांगू, राजा रावणाचा विषय थोडा सगळ्याला परिचित आहे. राजा रावणाच्या संपत्तीचं ऐश्वर्याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केले. तुकाराम महाराज प्रेसिडेंट होते. तुकोबाऱ्या लंकेमध्ये जाऊन सगळ्या लंकेचं त्याने नकाशाच तयार केला. राजा रावणाच्या बंधनामध्ये 33 कोटी देव होते. 9 ग्रहाचा बसायला पलंग, चंद्र, सूर्य, बुध, शुक्र, शनी, राहू, हर्षल, नेपच्यून हे सगळे ग्रह आहेत ना, ग्रह राजा रावणाला पाठ देत होते, खाली चौरंगासारखे थांबत होते आणि त्याच्यावर रावण वरी बसत होता. काय ताकद असेल? श्रीमंती सांगणार तुम्हाला, म्हणजे संसार पूर्ण होते काय सांगणार त्यासाठी. 33 कोटी देव बंधनात, आपल्या कपाळावर टाका टाकणारी सटवी त्याचं अंग दाबायला होती. हे आपला माळेगावचा खंडोबा आहे ना, हे खंडोबा त्या रावणाची दाढी करायला होता. ह्याच्यामध्ये एकदा रावणाची दाढी चुकली, पत्ती लागली रावणाला, त्या खंडोबानं दाढी करता करता राग आला रावणाला आणि रावणानं जवळची काठी घेतली, कशी मारली स्त्रीला, पत्ती माझ्या घालाला, माझं रक्त निघालंय, आणि येळूच्या काठीनं 1 कोटी येळू मारल्या, 1 कोटी, आणि खंडोबा मारून मोकळा केला. तधीपासून तर म्हणतात शिवा मल्हारीचा येळ कोट घे, माहिती असतं काय त्या गोष्टी. इतकं श्रेष्ठ. आणि आपण ज्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी, कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभी गणपतीचं पूजन केलं जाते. ते गणपती राजा रावणाच्या इथं गाढवं वळायला होते, गाढवं वळायला होते. एवढी श्रीमंती महाराज. ऐका पुढे आता. 1 कोटी घर
तांब्याचे होते, 1 कोटी घर काश्याचे होते, कोटी बर 5 कोटी घर इटचे होते, शुद्ध कांचनाचे 7 कोटी, 7 कोटी घर शुद्ध सोन्याचे होते, शुद्ध सोन्याचे. आता इकडे आहे का साहेब, 1 लाख पोरं होते. पुरी की 1.25 लाख नातू होते. आता पटकन सांगतो, 80,000 बायका होत्या. वा, किती बायका होते? 80,000 साहेब. पुरी की बायका एवढे? खरं समजा, मी का सांगू आता, इथं पॉइंट माझा शेवटचा आहे. राजा रावणाकडे एवढं असून, एवढ्या बायका असून, एवढे भोग असून त्याची इच्छा पूर्ण झाली नाही, संसार पूर्ण झाला नाही. शेवटी प्रभू रामचंद्राच्या बायकोच्या पाठीमागे लागला, माता सीतेच्या पाठीमागे लागला आणि जीवन गमवावं लागलं, सगळं सर्वस्व गमवावं लागलं. त्याचा एकच अर्थ आहे की संसारात कितीही बायका असू द्या, कितीही पैसा असू द्या, माणसाची आशा, माणसाचं जीवन, माणसाची मन अपेक्षा पूर्ण कधीच होत नाही. म्हणजे संसारात कधी कळसच बसत नाही. विठ्ठल म्हणजे संसारात कधीच कळस बसत नाही हे सांगायचे मला. संसार अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. मी म्हणतो कितीही केलं तरी पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार. आणि जे केल्याच्या नंतर, जे मिळवल्याच्या नंतर जे करायचंच काही शिल्लक राहत नाही, मिळवायचंच काही शिल्लक राहत नाही, त्याचं नाव आहे परमार्थ. थोडे तुम्हाला तफावत दाखवतो करून थोडी. मग तुम्ही मला म्हणाल काय संसार करावं की नाही, असा प्रश्न नाही. संसार करायचा साहेब, पण इमानदारीने करायचा, इज्जतीने करायचा, चांगला करायचा, जेणेकरून तुकाराम महाराजांनी आपल्याला संपत्ती कमवणं का म्हटलंय? जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, साधू संतांनी पैसा कमवू नका, संसार करू नका असं म्हटलेच नाही. फक्त उत्तम व्यवहारी, चांगल्या प्रकारे पैसा कमवायचा आणि ते पैसा चांगल्याच कामाला खर्च करायचा. तुम्ही किती भाग्यवान आहात. आता तुमची मिळवलेली संपत्ती, त्याच्यातला काही हिस्सा तुम्ही भगवान शंकरच्या मंदिरासाठी समर्पित केला, तेवढेच पैसे जमीत राहणार आहेत, कायम तुमच्या सोबत येणार आहेत. बाकी सगळं जगातलं आणि भूमो पश्यवश्य गोठे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाहात. जीव सोबत काही घेऊन जातो, सोबत जाताना. धनाने भूमो, आपण मिळवलेलं धन पूर्वीच्या काळात जमिनीत पुरीत होते, आता बँकेत राहील. धनाने भूमो पश्यवश्य गोठे, मिळवलेल्या गायी म्हशी ढोरं गुरं 1 कोट्यात राहून जातील. भार्या ग्रहद्वारे, आपण मेल्याच्या नंतर आपली बायको दरवाजापर्यंत असते वाट लावायला, फक्त असा नियम आहे शास्त्राचा. देवग्राची कामे भुवने
बायको फक्त घरापर्यंत येते वाट लावायला. शास्त्राचा नियम, स्मशानापर्यंत तिने येऊ नये बायकोनं, घरातूनच टाटा करायचा जाऊन. ती तो राहिली भुवनी. पुढे ऐका. भारी अग्रद्वारी जन स्मशाने, सगळे लोक स्मशानापर्यंत येतात वाट लावायला. मग देह चित्तेवर ठेवला जातो, देहश्चित्तायाम. मग परलोक मार्गी जीव असणारा परलोकाला जातो. मग तिथून मग जात असताना ह्याच्यातलं काय सोबत येते? मग काय सोयरे धैर्य वाट लावणारे येतात का? धन येते का? गोट्यातले ढोर गोरे येतात? काही येत नाही. कर्मानुगो गच्छती जीव एक. आपण केलेले चांगले कर्म तर सोबत येतात एक, नाहीतर वाईट कर्म तरी येतात. तुम्ही जे केलं ते सोबत येते. मग काय करायचे ठरवा. चांगले कर्म करायचे का वाईट कर्म करायचे? चांगले कर्म केले तर चांगलंच कर्म सोबत येईल आणि चांगलंच कर्म शिल्लक राहील. चांगलं वागला तर मागे कीर्ती सुद्धा चांगलीच राहील. उत्तमती उरे महाराज. श्रीमंती गरिबी ज्याच्या अधिष्ठान होत असते आणि मिळत असताना उत्तम व्यवहार करून मिळवा.